नमस्कार. पवित्र पोर्टल 2025च्या नोंदणी संदर्भात अत्यंत महत्त्वाची सूचना 9 जानेवारी 2026 रोजी शासनातर्फे जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार डोमेसाईल प्रमाणपत्राला पर्याय देण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांकडे डोमेसाईल अर्थात अधिवास प्रमाणपत्र नसेल, त्या उमेदवारांना ह्या 3 पैकी अ, ब, क प्रत्येक प्रवर्गातून एक कागदपत्र असेल तर त्यांना डोमेसाईल च्या समकक्ष मानण्यात येईल. म्हणजे ओळखीचा पुरावापैकी एक पाहिजे, पत्त्याच्या पुरावापैकी एक पाहिजे आणि अतिरिक्त कागदपत्रांपैकी एक पुरावा पाहिजे. अ, ब, क तिन्हींमधील एक जरी किमान आपल्याकडे पुरावा असेल तर आपण हे तीनही प्रमाणपत्रांचे एकत्र PDF करून पुन्हा आपल्याला अपलोड करता येणार आहे आणि आपण महाराष्ट्र असल्याचा आरक्षणाचा फायदा आपल्याला मिळणार आहे. तथापि प्रत्यक्ष ज्यावेळेस कागदपत्र पडताळणी होईल त्यावेळेस मात्र डोमेसाईल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपण या पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करा आणि नंतर लगेचच आपल्या अधिवास प्रमाणपत्रासाठी अर्ज करा. म्हणजे कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळेस आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र असेल. जर आपण यापूर्वी अर्ज सर्टिफाय करून पूर्ण बंद केला असेल तर तो अनसर्टिफाय करा आणि हे तीनही कागदपत्रांची एक PDF अपलोड करा. म्हणजे आपल्याला याचा फायदा घेता येईल आणि मुदतवाढसुद्धा देण्यात आलेली आहे. ही मुदतवाढ 14/1/2026 पर्यंत आपल्याला ही कारवाई पूर्ण करायची आहे.